तुम्ही इथे बघू शकता किती मस्त मऊ लुसलुशीत असा हा शिरा झाला आहे। नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण तोंडात टाकताच विरघळेल असा मस्त मऊ लुसलुशीत उपवासाचा बटाट्याचा शिरा करणार आहोत। करायला खूप सोपा आहे, चवीला इतका छान लागतो ना की अगदी कापसासारखा मऊ होतो आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो। ज्यांना उपवासाला तेलकट तिखट तळलेले पदार्थ आवडत नाहीत त्यांनी हा शिरा नक्की ट्राय करा। शिरा करण्यासाठी मध्यम आकाराचे 5 बटाटे घेतले आहेत। वजनाने 400 ग्रॅम एवढे आहेत। बटाटे स्वच्छ धुवून घेतले। आता बटाटे उकळून घ्यायचे आहेत। त्यासाठी कुकरमध्ये टाकायची, भरपूर पाणी टाकायचं, कुकरचं झाकण बंद करायचं, मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या। बटाटे शिजले की थंड करून झाले की याची साल काढून घ्यायची। नंतर किसणीने बटाटे अशा पद्धतीने किसून घ्यायचे। सगळे बटाटे इथे किसून घेतले आहेत। शिरा करण्यासाठी नॉनस्टिक कढईमध्ये 5 मोठे चमचे साजूक तूप घालायचं आहे। बटाट्याचं मिश्रण घालायचं। मीडियम ते स्लो फ्लेमवर एक 15 मिनिटे हे मिश्रण सतत असं परतत राहायचं आहे, यामधलं तूप सेपरेट होईपर्यंत। तर बघा, सतत 15 मिनिटे हे मिश्रण परतून घेतलं। तुम्ही बघू शकता यामधलं तूप सेपरेट होतं आहे। आता यामध्ये टाकायची आहे साखर। वाटीने पाऊण वाटी, वजनाने 100 ग्रॅम एवढी साखर घातली। साखर टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं व साखर पूर्ण विरघळेपर्यंत शिरा शिजून घ्यायचा। सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालून मिक्स करायचं। इथे तयार आहे कापसासारखा मस्त मऊ लुसलुशीत असा उपवासाचा बटाट्याचा शिरा।